कुंभ राशी. शनी दोष आणि 7.5 हवी असेल मुक्ती तर शनिवारी नक्की करा हे काम. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कुंभ राशीचे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, तुमच्या मनाची अस्वस्थता आणि तुमच्या रात्रीची उडालेली झोप मी पूर्णपणे समजू शकते. आयुष्य जेव्हा सर्व बाजूंनी घेरले जाते, जेव्हा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न अपयशी ठरतो, तेव्हा माणूस आतून पूर्णपणे खचून जातो आणि विचार करतो की देवा माझं काय चुकलं. पण लक्षात ठेवा, शनिदेव हे क्रूर नाहीत, तर ते न्यायाधीश आहेत. आणि आजचा हा शनिवार तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि अत्यंत सकारात्मक दिशा देणारा ठरेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी जे उपाय आणि ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षांचा अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवतील. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव, माझ्या चुका क्षमा करा किंवा जय बजरंगबली नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या मनातील खरी श्रद्धा आणि पश्चाताप शनिदेवाच्या चरणी पोहोचवेल. चला, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि भावुक प्रवासाला सुरुवात करूया. कुंभ राशीची सद्यस्थिती आणि मानसिक व्यथा. आयुष्यात एक असा कठीण काळ येतो जेव्हा आपल्याला असे वाटते की आपले संपूर्ण जगच उद्ध्वस्त झाले आहे. आपण प्रामाणिकपणे वागतो, कोणाचेही वाईट इच्छित नाही, कोणाचा 1 रुपयाही बुडवत नाही, तरीही आपल्याच वाट्याला इतके असह्य दुःख आणि अपमान काय येतो? हा प्रश्न कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आज घोंगावत आहे. रात्रभर झोप येत नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे, घरातली किरकोळ भांडणे थांबायचे नाव घेत नाहीत, आणि ज्या लोकांवर आपण जीवापाड प्रेम केले, ज्यांना कठीण काळात स्वतःचे नुकसान करून मदत केली, तेच लोक आज आपल्याला सोडून गेले आहेत किंवा आपल्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. हे सगळे का घडत आहे? याचे उत्तर आहे शनीचा दोष आणि तुमच्या राशीवर सुरू असलेल्या 7.5चा अंतिम आणि अत्यंत तीव्र प्रभाव. पण आजचा हा शनिवार तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या आत्म्याला स्पर्श करतील आणि शनिदेवाच्या कोपापासून तुम्हाला नेहमीसाठी मुक्त करतील. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव, माझ्या चुका क्षमा करा किंवा जय बजरंगबली नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या मनातील खरी श्रद्धा आणि पश्चाताप शनिदेवाच्या चरणी पोहोचवेल. चला, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि भावुक प्रवासाला सुरुवात करूया. शनिदेवांचे खरे स्वरूप आणि कर्माचा सिद्धांत. शनिदेव हे केवळ शिक्षा देणारे क्रूर देव नाहीत, ते परम न्यायप्रिय आणि कर्मफलदाते आहेत. आपण भूतकाळात किंवा पूर्वजन्मात नकळत केलेल्या चुकांचे फळ आपल्याला या 7.5 कठीण काळात भोगावे लागते. कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव अत्यंत दयाळू, सरळ, भावनिक आणि इतरांना मदत करणारा असतो. तुम्ही नेहमी लोकांचे भले करायला जाता, स्वतःचे खिसे रिकामे करून इतरांचे घर भरता, पण बदल्यात तुम्हाला केवळ मानहानी, मानसिक त्रास, आर्थिक फसवणूक आणि अपयश मिळते. जेव्हा 7.5चा प्रभाव तीव्र असतो, तेव्हा असे वाटते की परमेश्वराने सुद्धा आपले हात झटकले आहेत आणि जगात कोणीच आपले उरले नाही. प्रत्येक शनिवारी जेव्हा तुम्ही देवाच्या दारात जाता, तेव्हा मनात एकच आर्त हाक असते की हे देवा, माझं काय चुकलं? मला या छळातून कधी मुक्त करणार? आज मी तुम्हाला सांगतो, शनिदेव तुमच्या अंतःकरणाची आणि धैर्याची परीक्षा घेत आहेत. ते पाहत आहेत की कठीण काळातही तुमची देवावरची श्रद्धा टिकून राहते की नाही. जर तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात, तर शनिदेव तुम्हाला एवढे वैभव, सुख आणि कीर्ती देतील की तुमच्या 7 पिढ्या बसून खातील. शनिवारचा पहिला महाउपाय, पिंपळ पूजा. शनिवारच्या या पवित्र दिवशी तुम्हाला काही विशेष कामे करायची आहेत, जी अत्यंत सोपी आहेत, पण त्यांचा आध्यात्मिक प्रभाव खूप जास्त तीव्र आहे. पहिली गोष्ट म्हणजे आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात थोडे काळे तीळ टाका. जेव्हा तुम्ही तो दिवा लावता, तेव्हा डोळे बंद करून शनिदेवांची मनापासून माफी मागा. मनात म्हणा की हे शनिदेव, मी अज्ञानी आहे, माझ्याकडून नकळत कोणाचे मन दुखावले गेले असेल, कोणावर अन्याय झाला असेल, तर मला क्षमा करा. मी तुमच्या चरणी आलो आहे, मला या संकटातून वाचवा. हा उपाय करताना तुमच्या डोळ्यात जे अश्रू येतील, ते अश्रू शनिदेवांच्या क्रोधाला शांत करतील, कारण शनिदेव कधीही खऱ्या पश्चातापाने शरण आलेल्या भक्ताला निराश करत नाहीत आणि त्यांच्या जीवनातील दारिद्र्य नष्ट करतात. शनिवारचा दुसरा महाउपाय, हनुमान भक्ती.
दुसरा महाउपाय म्हणजे श्री हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण यांचे पठण करणे. शनिदेवांनी स्वतः बजरंगबलीला वचन दिले आहे की जो व्यक्ती शनिवारी हनुमानाची भक्ती करेल त्याला 7.5 त्रास कधीही होणार नाही. आजच्या दिवशी हनुमंताच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाचे सिंदूर आपल्या कपाळावर लावा. हनुमान चालीसा वाचताना प्रत्येक शब्दाचा अर्थ मनामध्ये उतरू द्या. जेव्हा तुम्ही म्हणता की संकट कटय मिटय सब पीरा, जो सुमिराय हनुमत बलबीरा, तेव्हा तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व नैराश्य आणि नकारात्मक ऊर्जा दूर पळून जाईल. हनुमंताची महाशक्ती तुमच्या पाठीशी ढाल बनून उभी राहील आणि शनिदेवाचा कोप आशीर्वादामध्ये बदलेल. 7.5 मधील आंतरिक बदल आणि खऱ्या खोट्यांची ओळख. कुंभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या मनात जी अस्वस्थता आहे ती मी पूर्णपणे जाणतो. तुम्हाला असे वाटत असेल की आता सगळे मार्ग बंद झाले आहेत. व्यवसायात सतत तोटा होत आहे. नोकरीत वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे श्रेय स्वतः घेत आहेत आणि तुम्हाला मानसिक त्रास देत आहेत. घरात पैशाची चणचण असल्यामुळे लहान लहान गोष्टींवरून वाद होत आहेत. मुलांचे भविष्य, आरोग्याच्या समस्या या सर्व गोष्टींनी तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकले आहे. पण हा काळ केवळ थांबण्याचा आहे, हरण्याचा नाही. शनिदेव तुम्हाला मजबूत बनवत आहेत. सोने जसे आगीत जळल्याशिवाय शुद्ध आणि मौल्यवान होत नाही, तसेच 7.5ची ही आग तुम्हाला आयुष्यातील खऱ्या आणि खोट्या लोकांची ओळख करून देत आहे. आज जे लोक तुमच्या कठीण काळात तुमची साथ सोडून गेले आहेत त्यांना ओळखण्याला शनिदेवांनीच तुम्हाला मदत केली आहे, हे लक्षात ठेवा. शनिवारचा तिसरा महाउपाय, सेवा आणि धर्मधर्म. आज शनिवारी आणखी एक विशेष काम करा जे तुमच्या कुंडलीतील शनी दोषाला मुळापासून उपटून टाकेल. कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला जो भुकेला आहे त्याला अन्नदान करा. शक्य असल्यास काळ्या छत्रीचे, जोड्यांचे किंवा काळ्या कपड्यांचे दान करा. जेव्हा तुम्ही एखाद्या गरीब माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणता, जेव्हा त्याचा आत्मा तृप्त होतो, तेव्हा त्याचे आशीर्वाद थेट शनिदेवांपर्यंत पोहोचतात. शनिदेव हे गरिबांचे, कामगारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा समाजातील शेवटच्या घटकाला मदत करता तेव्हा शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. कोणत्याही प्राण्याला, विशेषतः काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला आजच्या दिवशी भाकरी किंवा बिस्किट नक्की खायला घाला. मुक्या प्राण्यांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा आहे आणि यानेच नशीब चमकते. आर्थिक आणि कौटुंबिक संकटांवर मात. हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी आले असेल, कारण ही केवळ माहिती नाही तर तुमच्या मनाची खरी व्यथा आहे. तुम्ही रात्री उशिरापर्यंत विचार करता की उद्याचा दिवस तरी चांगला उगवेल का, कर्जाचे हप्ते कसे फेडतील, घराची जबाबदारी कशी पार पाडता येईल. पण मी तुम्हाला शब्द देतो, जर तुम्ही आज मनापासून शनिदेवांना शरण गेलात आणि हे उपाय केले तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होईल. शनिदेव न्यायप्रिय आहेत. त्यांनी जर तुम्हाला कर्माचे दुःख दिले आहे तर तेच तुम्हाला सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवतील. फक्त संयम ठेवा आणि तुमची देवावरची श्रद्धा कधीही ढळू देऊ नका. वाईट काळ संपणार आहे आणि सुवर्ण काळ सुरू होणार आहे. भावनिक साध. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या भावांनो आणि भगिनींनो, आता वेळ आली आहे स्वतःला सावरायची. रडणे बंद करा आणि शनिदेवांच्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवा. आजचा हा शनिवार तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा अंत करणारा ठरो, हीच शनिदेवाच्या आणि हनुमानजींच्या चरणी प्रार्थना करतो. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की शनिदेव तुमचे दुःख दूर करतील तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रियजनांना नक्की शेअर करा, कारण कोणातरी आशेचा किरण दाखवणे हे सुद्धा एक मोठे पुण्यकर्म आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शनिदेव तुमच्या पाठीशी आहेत, काळजी करू नका. जय शनिदेव, जय बजरंगबली. तर हे होतं आजचं राशी भविष्य आणि हे राशीफळ ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.